आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू प्रथमान. तरी चरणा संतान सुंदर चरणा संतान, सुंदर चरणा संतान. पंचप्रभादाने कथेतान, पंचप्रभादाने कथेतान, पंचप्रभादाने कथेतान. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगदवंदे देहनिवासी श्रीमंत संत वैराग्यस्य परमूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे नवे नवे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावरती ठेवून संपूर्ण विश्वामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे देवमान्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय. या तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि आपल्या हिताच्या ठिकाणी जी जागे आहेत अशा जागे असणाऱ्या मुलांच्या आईवडिलांच्या प्रति धन्यता प्रतिपादन करणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विठाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या आयोजनासंबंधी नियोजनासंबंधी 2 शब्द बोलणं भक्तीचा अध्यय करतो. न्यायानं आपल्या या पावन पुण्यभूमी असणारी श्री क्षेत्र नांदगाव, या आपल्या नांदगावमध्ये गावामध्ये रहिवाशी असणाऱ्या आणि गेल्या 1 वर्षापूर्वी यांचं निधन झालं अशा वैकुंठवासी सुंदरबाई पुंजाहरी बोरुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्षादाच्या निमित्तानं त्यांच्या पाठीमागे त्यांचा संपूर्ण परिवार, त्या परिवारानं आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता या गोड कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांचा संपूर्ण परिवार, त्याच्यामध्ये त्यांचे असणारे चिरंजीव श्री कारभारी पुंजाहरी बोरुडे, श्री बाळासाहेब पुंजाहरी बोरुडे, श्री रामनाथ पुंजाहरी बोरुडे, त्याचप्रमाणे त्यांची असणारी कन्या सौभाग्यवती शहाबाई रावसाहेब गुलदगड, त्याचप्रमाणे त्यांचे असणारे 2ही नातू आमचे असणारे हरिभक्तपरायण कार्तिक महाराज बोरुडे, त्याचप्रमाणे चिरंजीव सूरज बाळासाहेब बोरुडे, समस्त बोरुडे परिवार, नातेक आप्तेष्ट मित्र परिवार या सर्वांच्या विशेष उपस्थितीमध्ये ही कीर्तन रूपी सेवा आपल्याला भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे. प्रथमतः सेवेकरता उपस्थित माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं संपन्न तुम्ही सर्व आदरणीय माता भगिनी पुरुषवर्ग सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ही कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना या कीर्तन रूपी सेवेकरता साथसंगत देणारे महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये, मृदुंग क्षेत्रामध्ये, कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे असे असणारे आमचे सर्व आदरणीय गुरुबंधू गुणीजन महाराज, त्यामध्ये
ज्यांनी आत्ता सुंदर चाल गायली, हरिभक्तपणे आदरणीय संगीत अलंकार, युवा कीर्तनकार आपल्या आवाजाच्या माध्यमातून, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायामध्ये ज्यांची एक विशिष्ट अशी ओळख आहे, असे असणारे आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तपणे आदरणीय ऋषिकेश महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे दुसरे गुरुबंधू हरिभक्तपणे आदरणीय संगीत अलंकार आमचे गणेश महाराज असतील, दोघांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे हा परिवार वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये नेहमी त्या ठिकाणी अग्रेसर असल्यामुळं इथं एक नाही, दोन नाही, जेवढे उभे आहेत हे सगळे कीर्तनकार आहेत आणि महाराज आहेत. ही आजच्या कार्यक्रमाची फार मोठी विशेषता आहे. आणि विशेष करून आमचे असणारे कार्तिक महाराजांच्या या प्रेमामुळं उपस्थित असणारे आमचे सर्व आदरणीय गुरुबंधू गुणीजन महाराज, त्यामध्ये हरिभक्तपरायण आदरणीय आपल्या परिसराचा असणारे भूषण युवा कीर्तनकार आमचे दत्तात्रय महाराज असतील, हरिभक्तपणे आदरणीय आमचे विश्वनाथ महाराज, हरिभक्तपणे आदरणीय आमचे संकेत महाराज, आदरणीय आमचे अमोल महाराज, त्याचप्रमाणे मृदुंगावरती साथ देणारे हरिभक्तपणे आदरणीय मृदू अलंकार आमचे नकुल महाराज, हरिभक्तपरायण आदरणीय आमचे स्वामी महाराज, स्वामी महाराजांच्या आमच्या संस्थेतील असणारे सर्व विद्यार्थी, टाळकरी, साधकवृंद, इकडे विनेकरी आमचे आदरणीय आमचे म्हाळू महाराज असतील. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणे शिष्यवादा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठाला त्याचप्रमाणे आदरणीय आमचे गणेश महाराज, बरोबर आहे ना महाराजांचं नाव? वेदांत महाराज. बरं, महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे मनापासून आभार. असो, आता वाजलेत 11:15. आपल्या नियोजित कीर्तनाचा वेळ आहे 10 ते 12, म्हणजे आपल्याकडे वेळ राहिला आहे 15 मिनटं. 15 मिनटामध्ये आपल्याला कीर्तन संपवायचं म्हणा, हा किंवा नाही तेवढं आम्हाला सांगा फक्त. असो, फार वेळ घेणार नाही. बरोबर 12:30 वाजता आपल्याला कीर्तन थांबवायचं आहे. 10:30 ते 12:30, पाऊण तास आपल्याकडे त्या ठिकाणी शिल्लक आहे. पुराणामध्ये 1 तास उरला खटवांगरायसी, त्यांना तरी 1 तास होता, माझ्याकडे 45 मिनटं आहेत बा. पण तरीसुद्धा या अभंगाचा आपल्याला धावता भावता पाहायचा प्रयत्न करायचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्या हिताच्या ठिकाणी जी जागे आहेत अशी जागे असणाऱ्या मुलांच्या आईवडिलांच्या प्रति धन्यता प्रतिपादन केलेली आहे. तुकोबाराय सांगतात, आपुल्या हिता जो असे जागता. वारकरी संप्रदायामध्ये असा एखादा वारकरी शोधून सापडणार नाही का त्याच्या हा अभंग किमान कानपाट तरी नाही. पुन्हा एकदा वाक्य ऐका, वारकरी संप्रदायामध्ये असा एखादा वारकरी आम्हाला शोधून सापडणार नाही किमान त्याच्या हा अभंग कानपाट तरी नाही, आणि ज्याच्या हा अभंग कानपाटही नाही समजायचा तो वारकरीच नाही. ही वस्तुस्थिती आहे का ज्या वेळेस तुकोबारायांना उपदेश करत असताना साधू संतांनी आम्हाला उपदेश केला आहे, त्या वेळेस हा अभंग आमच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. मग पहिला प्रश्न असा आहे, का हो महाराज, जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला या अभंगामध्ये जागं व्हायचं सांगतात, नेमकं त्याचं निश्चित आणि महत्त्वाचं कारण काय? त्याचं उत्तर असं आहे, भौतिक जगामध्ये जीवन जगत असताना प्रापंचिक माणसंही आम्हाला जागे करतात आणि साधू संतही आम्हाला जागे करतात, पण दोघांच्याही जागे करण्यामध्ये फार भिन्नता आहे. का हो महाराज, काय भिन्नता आहे? संसारी माणसं आम्हाला जागे करतात, त्याच्यामध्ये संसारी माणसाचा स्वार्थ आहे, आणि संत आम्हाला जागे करतात, त्याच्यामध्ये तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार आहे. 2 प्रश्न 2 उत्तर. संसारी माणसं जागे करतात, त्याच्यामध्ये संसारी माणसाचा स्वार्थ आहे. कसा स्वार्थ आहे महाराज? ऐका ना. एखादा मनुष्य रोज सकाळी 6 वाजता उठतो, 7 वाजता आंघोळ करून 8 वाजता कामाला निघून जातो, संध्याकाळी 6 वाजता घरी येतो, तर रोज 6 वाजता घरी आला का 1000-2000 रुपये घेऊन येतो. एखाद्याच्या मंडळीनं त्याला पहाटे 4 वाजताच उठवलं आणि 7 वाजता कामाला जा म्हटल्यानंतर 4 वाजता उठवत असताना उठून काकडा करा असा त्याचा अर्थ होत नाही. मग रोज 6ला कामाला जाता, आज तुम्ही पहाटे 5ला कामाला जा, म्हणजे तासभर जास्त जर काम केलं तर 1000ऐवजी 1500 आपल्या घरामध्ये येतील. 1 येतील, याला म्हणतात संसारी माणसाचा स्वार्थ. पण 2 प्रश्न 2 उत्तर. संसारी माणसं जागे करतात, त्याच्यामध्ये संसारी माणसाचा स्वार्थ आहे. कसा स्वार्थ आहे महाराज? ऐका ना. एखादा मनुष्य रोज सकाळी 6 वाजता उठतो, 7 वाजता आंघोळ करून 8 वाजता कामाला निघून जातो, संध्याकाळी 6 वाजता घरी येतो, एखाद्याच्या मंडळीनं त्याला पहाटे 4 वाजताच उठवलं आणि 7 वाजता उठवत असताना उठून काकडा करा असा त्याचा अर्थ होत नाही. मग रोज 6ला कामाला जाता, आज तुम्ही पहाटे 5ला कामाला जा, म्हणजे तासभर जास्त जर काम केलं तर 1000ऐवजी 1500 आपल्या घरामध्ये येतील. याला म्हणतात संसारी माणसाचा स्वार्थ. पण
साधू संत आणि आम्हाला ज्या जागा करतात गाड्या, त्याच्यामध्ये तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार आहे. एक नाही शेकडो ठिकाणी आम्हाला साधू संतांनी जागे केलेले प्रमाणे पाहायला भेटते. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भाव चरणी ठेवा माता, सुख विव्यथा नामदेव महाराज सांगतात, उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवी व्यथा जन्माच्या. एक नाही सगळ्या साधू संतांचे प्रमाण आहे. तुकोबराय सांगतात, आता जागा रे बाईनो जागा, चोरणी जल्या हो चोरणी जल्या, चोरणी जल्या हो चोरणी जल्या, नडवूनी भागारे भागारे भागारे, आता जागा रे बाईनो जागा हो, आता जागा रे बाईनो जागा हो, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते हो, जगजोगी जगजोगी जाग जाग बोल, जाग जाग बोल, जाग जाग बोल. तुकोबराय सांगतात जाग व्हा, ज्ञानोबराय सांगतात जाग व्हा, नाथ महाराज सांगतात जाग व्हा, आणि शेवट ऐका ऐका ऐका, सगळ्या साधू संतांचं जर म्हणणं असेल तर माणसानं जाग व्हावं. तर प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आहे, आम्ही झोपलोच कधी? बरोबर आहे, कीर्तन सुरू होऊन बरोबर 1 तास झालाय, 1 तासापासून टुळू 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 तुमच्याकडं बघतोच ना. मग आम्ही झोपलं असं का तुम्ही बोलताय? शास्त्र सांगतंय माणसं जागेही आहेत आणि माणसं झोपलेली सुद्धा आहेत. पण कसं? माणसं जागे आहेत ते प्रपंचामध्ये आणि माणसं झोपलेत ते आपल्या परमार्थामध्ये. विठाला तुम्ही आम्ही जागे आहोत पण कुठं? काही इथं झोपले तुम्ही सगळी. जागे आहोत पण कुठं? प्रपंचामध्ये. जेवढे माणसं संसारामध्ये जागे आहेत तेवढे माणसं कुठं जागे नाहीत. उदाहरण सांगायचं ठरलं तर सकाळी झोपेतून जरी तुम्हाला उठवलं आणि अचानक विचारलं तुमच्या अकाउंटमध्ये बँकेत किती पैसे आहेत, तुम्ही सांगू शकता का नाही? सांगू शकता का नाही? सांगू शकता का नाही? आणि जो एवढंही सांगत नसेल तर त्याच्या एवढा दुसरा विधी दुसरा कोणतंच नाही. ही वस्तुस्थिती आहे. जर आम्हाला प्रपंचाविषयी एखादी गोष्ट विचारली तर माणसं एवढे जागे आहेत का 12:30ला कीर्तन संपल्यानंतर 1 वाजता जेवण झाल्यानंतर कुठं जायचं याचं नियोजन सकाळी उठल्या उठल्या झालेलं आहे. बरोबर आहे ना? एवढे माणसं संसारामध्ये जागी आहेत. मग माणसं जागी आहेत प्रपंचामध्ये आणि माणसं झोपले आहेत परमार्थामध्ये.
कसं परमार्थामध्ये झोपलात तुम्ही? ऐका ना, जीवन जगत असताना ज्या मृत्यू लोकामध्ये आम्ही जन्म घेतलाय, या मृत्यू लोकाच्या सिद्धांताचा जर विचार केला तर प्रत्येक माणसाला मरावंच लागणार आहे. हा एकमेव सत्य सिद्धांत आहे मृत्यू लोकाचा. बरोबर आहे? तुमच्यापैकी कुणाला असं वाटतंय का मला सुद्धा मरायचंय? वाटतंय का? लक्षात आहे का? मरण लक्षात आहे का तुमच्या? आहे का? आहे का? आहे का? आहे का? आहे का? नाही का? तुमचं म्हणणं जर असं मरण लक्षात आहे असं तर माणसाच्या जर मरण लक्षामध्ये असतं तर माणसानं सगळा प्रपंच सोडून पहिलं परमार्थाकडे यायला पाहिजे. तसं होतंय का? होतंय का? होत नाही. याचा अर्थ असा, आजही माणसं परमार्थामध्ये झोपलेत. याचा अर्थ असा, भौतिक जीवन जगत असताना माणसाला मृत्यूचा विसर पडला आहे. साधू संतांच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानोबा सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू धनंजया जया परी. माणसाच्या जीवनामध्ये 3 महत्त्वाचे सोहळे आहेत. कोणते 3 सोहळे? पहिला आहे जन्माचा सोहळा, लक्षपूर्वक ऐका. दुसरा आहे मृत्यूचा सोहळा आणि तिसरा आहे लग्नाचा सोहळा. या 3 पैकी 2 सोहळे 100% प्रत्येकाच्या नशिबामध्ये आहे. कोणते 2 सोहळे? कोणते? एक आहे जन्माचा, आणि ज्याचा जन्माचा सोहळा झाला त्याचा दुसरा आहे मृत्यूचा. त्याचा तिसरा जो मधला सोहळा आहे लग्नाचा, तो सगळ्यांच्याच नशिबात असं सांगता येत. सगळ्यांच्या म्हणजे आमच्या नाही म्हणून तसं नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. मग जर जन्माचा आणि मृत्यूचा हे जर 2 सोहळे आहेत तर माणसाच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये जागं राहणं याचा अर्थ असा, जसं मनुष्य प्रपंचामध्ये जागा आहे तसं माणसानं मृत्यूच्या ठिकाणी जागं राहणं याला म्हणतात परमार्थामध्ये जागं राहणं. विठाला पण माणसं मृत्यूच्या ठिकाणी जागे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळेला थोडंसं अजून सोपं करून सांगतो. मृत्यूच्या बाबतीमध्ये जर चिंतन करायचं ठरवलं तर बरेच माणूस मेल्यानंतर दुःख व्यक्त करतात. ऐका बरं का, बरेच मनुष्य मेल्यानंतर दुःख व्यक्त करतात. पण ज्ञानोबा तुकोबऱ्यांचं स्पष्ट मत आहे, मृत्यू लोकामध्ये माणसानं मरणं ही मृत्यू लोकातली विशेषता नाही. मरावं लागणं ही मृत्यू लोकातली विशेषता नाही. असं का बोलता तुम्ही? ऐका ना, एखाद्या माणसानं मिरची खाल्ली आणि ती जर त्याला तिखट लागली तर मिरची तिखट लागणं ही विशेषता आहे का मिरची गोड लागणं हे विशेष आहे? काय वाटतंय तुम्हाला? मिरची खाल्ल्यानंतर तिखट लागणं हे विशेष आहे का मिरची खाल्ल्यानंतर गोड लागणं हे विशेष आहे? गोड लागणं. हां, मिरची खाल्ल्यानंतर मिरची गोड लागणं ही मिरचीची विशेषता आहे. तसं मृत्यू लोकामध्ये एखाद्या माणसाला मरावं लागणं ही मृत्यू लोकातली विशेषता नाही का? अरे म्हणताना शब्द आहे मृत्यू लोक, आणि आमचा अनुभव सुद्धा तोच आहे. येथे वरून आहे एरते पामर जीव केते, एरते पामर जीव पामर जीव किती, किंवा आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला हो, देखत देखत नातू पंतू हो,
देखत ना तू परंतु तोही तैसा झाला, देखत देखत ना तू परंतु तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे मरावंच लागतंय. मग मृत्यू लोकांमध्ये मरणं ही विशेषता नाही. मग जर आम्ही आमच्या जीवनामध्ये निश्चित परमार्थाबद्दल साधू संतांच्या विचाराबद्दल चिंतन केलं तर मृत्यू लोकातली विशेषता आहे मरून सुद्धा माणसानं कर्मरूपानं पाठीमागं जिवंत राहणं. विठाला बरं, मृत्यूच्या बाबतीत अजून जरी महत्त्वाचा विषय घेतला तर आमच्या जीवनामध्ये आम्ही किती जरी प्रयत्न केले तर मरणातून आमची सुटका होऊ शकते का? बोला, होऊ शकते का? होऊ शकते. मला मरण पाहिजेच नाही असा जर विषय आपण घेतला तर एखाद्याने श्रीमंती कमवली, पैसा कमवला म्हणजे त्याचं मरण टळेल का? हो नाही. एखाद्या चांगल्या पदावरती गेला तर नाही. एखाद्या माणसाचे चांगले संबंध असले आमदार खासदार मुख्यमंत्र्याबरोबर तर मृत्यू कोणाला चुकू शकतो? ऐका ना गड्या, तुमच्याकडे सत्ता संपत्ती जर असली आणि तुमच्याकडे चांगलं पद असतं तर आमचं मरण अटळ झालं असतं. तर थोड्या दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, बरोबर आहे, अजितदादा पवार साहेब, सगळ्याला माहिती आहे. काय कमी होतो त्यांच्याकडं? काय नव्हतं. सत्ता होती, संपत्ती होती, श्रीमंती होती, सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मरावंच लागतंय. हा जर सिद्धांत माणसाच्या डोक्यामध्ये ठेवला तर समजायचं माणसानं परमार्थामध्ये तो जागा झाला. मरावंच लागतंय. आणि मरणं जर आमच्या हातामध्ये असतं बरं का तर मला मरावं वाटतंय. असं कधी वाटतं का? हो मरावं वाटतंय का? 100 वर्ष झाल्यावर, 110 वय झाल्यावर नाही, नाही मुलगा उलटून बोलल्यावर नाही, सुनानं मारल्यावर नाही, मरावं वाटतंय का? हो ज्ञानोबा सांगतात आगामर हा बोलणं असं हाती. 100 वर्षाचं जरी वय झालं तर त्याला मरावं वाटतंय असं कधी होत नाही. सगळे प्रयत्न आमचे चाललेत जिवंत राहण्याकरता का मरण्याकरता? बोला बोला. ओ जिवंत राहण्याकरता. मरावं कुणाला वाटतंय का? कुणाला वाटतंय का? मरावं वाटत नाही. पण मरावं वाटत जरी नसलं तर मरण चुकतं असं कधी होत नाही. मग वस्तुस्थिती एका दिवशी एका माणसाला यम न्यायला आला. यम माणसाला म्हणण्यापेक्षा मलाच न्यायला आला. जाऊ यम न्यायला आला. आता यमाचे माझे फार जवळचे संबंध. तू म्हणतात कशामुळं? आमची राशी एक बरं का. हा यम आला न्यायला. मला म्हणलं जय हरी महाराज. म्हणलं जय हरी. म्हणलं कोण तुम्ही? अहो म्हणले मला ओळखलं नाही का? म्हणलं नाही ओळखलं. अहो म्हणले मी यमराज. म्हणलं आत्तापर्यंत नागराज ऐकला होता. यमराज कोण? अहो म्हणले जो मृत्यू लोकातून माणसाला घेऊन जातो तो यम आहे म्हटले मी. म्हणलं बरं 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 राम राम. म्हटले राम राम. बसा बसा. म्हटलं कसं येणं केलं? अहो महाराज म्हणले मी काय उगाच चालता चालता फिरता फिरता येत नाही, मला तुम्हाला घेऊन जायचं. मी म्हटलं मला घेऊन जायचं? म्हणले हो. का बरं? तुमचं तरी आयुष्यभर संपत आली. अहो म्हणलं श्रावणातल्या सगळ्या तारखी घेऊन ठेवल्यात, एवढे तरी करू द्या. म्हणले महाराज एकदा घ्यायला आलो का यावंच लागतं असा माझ्या सृष्टीचा नियम आहे. म्हटलं ठीक आहे मग मला घ्यायचं आहे, मला घ्यायला आलात, मलाही मोठा आनंद आहे. म्हटलं पण ऐका ना, आमच्या भारत देशाची महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे का एखादा अतिथी आला अनोखा जरी असला तर अतिथी देवो भव, त्याला चहा पाणी नाश्ता काहीतरी विचारलं पाहिजे. आणि मग तुम्ही मला घ्यायला आलात ही गोष्ट मला मान्य आहे, पण काहीतरी चहा पाणी घेऊन जा. यामाने असा विचार केला. आत्तापर्यंत मी एवढ्या ठिकाणी गेलो पण एवढं प्रेमाने मला कोणी बोललं नाही. बरं झालं महाराजांच्या घरी आलो. म्हटले ठीक आहे काय लवकर पाहुणचार करायचा करा. म्हटले गेलो मी. लक्षपूर्वक ऐका. यमाकरता एक स्पेशल कॉफी बनवली बरं का. कॉफी स्पेशल बनवली आणि त्याच्यामध्ये 4-5 झोपीच्या गोळ्या टाकल्या. झोपीच्या गोळ्या टाकल्या. दिला यमाला प्यायला. आता यमाने उभ्या आयुष्यात चहाच घेतला नव्हता, साधारण अमृत तुल्य नाही. यमाने एक चहाचा घोट घेतला, त्याला कॉफीचा घोट घेतला, त्याला अतिशय आनंद वाटला. अख्खा कप तो कॉफीचा प्याला आणि त्या झोपीच्या गोळ्यामुळं यमाला झोप लागली. आता मी असा विचार केला हा 2-5 मिनटं झोपलाय तर यानं जर सोबत बॅग आणली बा त्याच्यात नेमकी साहित्य काय काय तेवढं पहा.
बघितलं त्याच्या घरी एक लॅपटॉप होता, तो लॅपटॉप उघडला, आजची तारीख टाकली, त्या तारीख पाहिल्याबरोबर पहिल्याच यादीला पहिलं नाव माझं होतं. कुठं? घेऊन जायच्या. मी असा विचार केला, यम झोपलाय, थोडा बदल केलेला चांगला, म्हणून मी काय केलं, ते यादीतलं पहिलं नाव काढलं माझं आणि शेवट टाकलं. 15-20 मिनिटांनी या मला जाग आली. यम हसायला लागला. मी म्हणलं, यम महाराज उठल्या उठल्या हसायला लागले, काय भानकडे? म्हणले, महाराज आतापर्यंत एवढं मी महाराष्ट्रामध्ये आलो, भारतामध्ये फिरलो, जगामध्ये फिरलो म्हटले, पण एवढा प्रेम आणि सन्मान माझा कोणी केला नाही. तुम्ही काय प्रेम दिलं म्हणले मला, काय सन्मान केला म्हणले, तुमच्या सगळ्या प्रेमानं मी भारावून गेलो म्हटले, आणि भारावून गेल्यामुळं मी माझ्या नियमात थोडासा बदल केला म्हटले. म्हणलं काय बदल केला? म्हणले काय नाही, या लॅपटॉपमध्ये जो पहिल्या नंबरला होता म्हटले न्यायचा, तो आता मी तो पहिला बंद केला म्हटले आणि खालून सुरू करायचं ठरवलंय. दृष्टांत संपला. आता मी सांगा, मी ज्यावेळेस त्यांना बोललो किंवा बोलत असताना, ती एखादी कृती करत असताना माझ्या मनामध्ये धारणा अशी होती का मी माझ्या मरणाला आज ऐवजी पुढच्या वर्षी, पुढच्या महिन्याला ढकलू शकतो. पण जिथं तुमची आयुष्य मर्यादा संपली तिथं माणसाला जावंच लागतं. या मृत्यूचं माणसाच्या जीवनामध्ये अखंड असणारं चिंतन म्हणजे परमार्थामध्ये माणसाचं जागेपण. विठाला ठीक आहे महाराज, जागं राहायचं, परमार्थामध्ये जागं राहायचं, ही गोष्ट आम्हाला कळाली. पण प्रपंच करत असताना माणसानं कुठं जागं राहावं? आता ऐका, तुकोबऱ्या सांगतात, प्रापंचिक माणसानं प्रपंच करता करता 6 ठिकाणी जागं राहायचं आहे. कोणत्या 6 ठिकाणी? मगाशी ऋषी महाराजांनी प्रमाण दिलं. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, आणि चुकवी व्यथा जन्माच्या. याच्या ध्रुवपदामध्ये नामदेव महाराज सांगतात कोणत्या 6 ठिकाणी जागं राहायचंय. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे, या 6 ठिकाणी जागं राहा. ऐकताय तुम्ही सगळे? ऐका क्रमाक्रमानं चिंतन. नामदेव महाराज सांगतात पहिलं माणसानं धनाच्या ठिकाणी जागं राहायचं आहे. धन, अहो आम्हाला धनाच्या ठिकाणी जागं राहायला सांगणं हे फार तुमचं अज्ञान आहे महाराज. का? आम्ही प्रापंचिक माणसं सगळ्यात जास्त जर जागा कुठं असेल तर ते बोला 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 धनाच्या ठिकाणी. किती जागेत माणसं? पैशाच्या ठिकाणी किती जागेत? सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत उचललेला प्रत्येक पाऊल मनुष्य हा पैसा करताच. बोला बोला, पैसा करताच टाकतो. शेतकरी शेती करतो, तोट्या करता का पैसा करता? तुम्हाला मौन आहे का आज? मग बोलत चला. तोट्या करता का पैसा करता? पैसा करता. व्यापार लोक व्यापार करतात, तोट्या करता का पैसा करता? डॉक्टर लोक डॉक्टर करतात, तोट्या करता का पैसा करता? पैसा करता. आम्ही रात्रंदिवस बोंबलत फिरतो, तोट्या करता का पैसा करता? आता मोठा आवाज आम्हाला माहिती आहे, आमच्या नाही गुदगुले लोकांना. पहा ही वस्तुस्थिती. जर प्रत्येक माणसं धनाकरता पैसा करताच पळतात तर ते धनाच्या ठिकाणी जागे नाहीत असं तुमचं म्हणणं काय आहे? एक वाक्य बोलू तुम्हाला. मनुष्य धनाच्या ठिकाणी एवढा जागा आहे, एवढा जागा आहे. धन 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 कुठपर्यंत? जोपर्यंत माणसाच्या पुढं निधन शब्द लागत नाही तोपर्यंत धनाकरता पळतोय. मग धनाच्या ठिकाणी जागा राहा असं तुम्ही का सांगता? ऐका, शास्त्र सांगते धनाच्या ठिकाणी जागा राहा. याचा अर्थ असा, धन देतानाही माणसानं जागा राहावं आणि धन घेतानाही माणसानं जागा राहावं. धन देताना जागा राहा. धन देताना का जागा राहायचं महाराज? त्याचं उत्तर आहे का? शास्त्र सांगतंय दान करत असताना अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, भूदान आहे, सुवर्णदान आहे. दानाचे वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. आणि वेगवेगळे दानाचे प्रकार असून त्याचं वेगवेगळं फल सुद्धा आहे बरं का. नामदेव महाराजांचा अभंग आहे, भूमिदासने होशी भूपाळू. एखाद्या माणसानं जमीन जर दान केली तर पुढच्या जन्मामध्ये तो राजा म्हणून जन्माला येतो. काय म्हणून? राजा. राजा नावाचा राजा नाही, मग नगरीचा राजा म्हणून जन्माला येतो. भूमिदाने होशी भूपाळू. 2 कनकदाने कांती निर्मळू.
एखाद्या माणसानं जर सुवर्णाचं दान केलं, सोन्याचं दान केलं, तर पुढच्या जन्मात तो गोरा गोमटा म्हणून जन्माला येतो बरं का. इथं जर कोणाला वाटत असेल का मला गोरं गोमटं म्हणून जन्माला यायचं, तर त्यानं मला दान करा. कसलं? ते 1,40,000 तोळा का असाना, पण द्या काहीतरी गोळा करून आम्हाला. सुवर्णदाने, कांती निर्मळू. दान करत असताना प्रत्येक दानाला शास्त्रामध्ये वेगवेगळं फल सांगितलेलं आहे. तसं अन्नदान. आता या बोर्डे परिवारानं कीर्तन झालं का सगळ्यांकरता अन्नदान आहे. शास्त्र सांगतंय अन्नदान करत असताना तुम्ही कुणालाही अन्नदान केलं तर त्याचं फल 100% तुमच्या पदरामध्ये पडतं. कुणालाही म्हणजे माळकरी असला तरी पुण्यच आहे आणि बिगर माळकरी असला तरी पुण्य आहे. परिचयाला अन्नदान दिलं तरी पुण्यच आहे आणि अपरिचित व्यक्ती जरी आपण अन्नदान खाऊ घातलं तरी 100% आम्हाला पुण्यच आहे. पण धनाच्या बाबतीमध्ये तसा विचार नाही. तुकोबऱ्यांचं स्पष्ट मत आहे. जोडोळी या धन उत्तमा जोडून या धन उत्तम व्यवहारे. तुकोबऱ्या सांगतात प्रत्येक माणसानं धन दान करत असताना धनाच्या बाबतीमध्ये शास्त्राने मर्यादा घातलेली आहे. काय मर्यादा? सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. बरं का, पैसे दान देत असताना कुणालाही दान करायचे नाही. पण आपल्याला सवय लागली, कुणी भिकारी आला, गरीब आला, एखादा रस्त्यावरती भेटला, टोल नाक्यावरती, का 10ची नोट काढायची आणि त्याला द्यायची, 50ची नोट काढायची आणि त्याला द्यायची. लक्षपूर्वक ऐका, अनधिकारी माणसाच्या हातामध्ये जर आम्ही धनाचं दान दिलं आणि ते जर त्यानं योग्य विनियोग केलं नाही तर पुण्य तर भेटत नाही, पण पाप पदरामधले पडल्याशिवाय राहत नाही. हे मी सांगतोय असं नाही, शास्त्राचा विचार आहे. द्रव्य पात्र विचारून उदाहरण सांगतो. आपल्याकडं पंढरपूरला आळंदीला जायची प्रथा आहे. हा बरोबर आहे. एका गावामध्ये 4-2 वारकरी राहत होते. त्यांचा एक मित्र होता, नास्तिक होता, माळकरींना होता, कधी आळंदीला नाही, कधी पंढरपूरला नाही. या 4-2 मित्राला असं वाटलं यानं उभ्या आयुष्यात कधी पंढरपूरचं तोंड पाहिलं नाही आणि म्हणून याला आग्रह करून पंढरपूरला घेऊन जाऊ. गेले त्याच्याकडं. अरे म्हणले चल पंढरपूरला. अरे म्हणला मित्रा पंढरपूरला 100% आलो असतो म्हटला, पण जाणं येणं काय फुकट आहे का? जायला 500 रुपये, यायला 500 रुपये, तिथं 500, 1000 रुपये, 2000 रुपये खर्च करायचे आणि पंढरपूरला जायचं, हे काय माझ्या डोक्यात बसत नाही म्हटले. अरे पण त्याच्याशिवाय तुला मुक्ती नाही, वैकुंठ नाही. तो म्हणला तसा मरण, पण पंढरपूरला खर्च करून जाणार नाही. शेवटी 4-5 मित्र होते, यांना त्याची दया आली. त्यांना सांगितलं अरे भाऊ तुझा सगळा खर्च मी करतो, फक्त पंढरपूरला चल. आता लक्षपूर्वक ऐका. पंढरपूरला निघाला, तिकीट यांनी काढलं, तिथं जाऊन पोहोचला, चंद्रभागेमध्ये स्नान केलं. स्नान केल्याबरोबर एक भिकारी तिथं आला. आल्याबरोबर त्यानं सुरू केलं, 1-2 पैसा दादा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले करा. एवढं स्वरात नाही म्हणलं, मी म्हणलो फक्त बरं का. तो भिकारी तिथं आला. ओ काका, काय पंढरपूर सारखं क्षेत्र आहे,
चंद्रभागेसारखी नदी आहे, काहीतरी दान धर्म करा. आणि मग जो इथं नांदगावमध्ये उष्ट्या हातानं कावळा मारीत नाही बरं का, तो तिथं लय भावनिक होतो. त्यानं खिशातून 50ची नोट काढली, त्या भिकाऱ्याला द्यायला लागला. बाकीचे 4-2 मित्र होते माळकरी. तो म्हणले, अरे बाबा त्याला कशाला देतोस, तिथं दानपेटीमध्ये टाक ना. तो म्हणला, असा योग काय परत परत यायचा का? कोण म्हणतोय? जो दुसऱ्याच्या तिकिटावर पंढरपूरला आलाय त्याचा विषय झाला आहे. असा योग काय परत परत यायचा का? म्हटले, हे काय परत परत घडत असतं का? आणि असं पुण्य काय परत परत येते का? 50ची नोट काढली, भिकाऱ्याच्या हातामध्ये दिली. आता पुढं आहे का? त्या भिकाऱ्याने ते 50 रुपये घेतले, गावामध्ये गेला, त्या 50ला अजून 50ची जोड दिली, भरपूर प्याला. संध्याकाळी घरी आला, बायकोनी स्वयंपाक केला होता. लक्षपूर्वक बायका जेवणाचं ताट वाढलं, ताट ठिकाणी फेकून दिलं, बायकोला मारलं, पोराला मागलं, बाई रडायला लागली. आणि मोठमोठ्याने रडता रडता बाई म्हटली, कोणत्या मूर्तीने याला पैसे दिले त्याचं वाटोळं झालं पाहिजे. दृष्टांत आमचा संपला. पैसे देत असताना, पैशाचं दान करत असताना काय भूमिका होती आमच्या डोक्यामध्ये? या पैशानं आम्हाला पुण्य भेटल आणि ते पुण्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला काहीतरी कारणी पडल. पण शास्त्र सांगतंय, अनधिकारी माणसाच्या हातामध्ये तो पैसा गेल्यामुळं, ते धन गेल्यामुळं तुम्हाला पुण्य तर भेटतच नाही, पण पाप पदरामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून धन देतानी माणसानं जागं राहायचंय. विठाला धन देतानी जाग राहा एक, आणि धन घेतानाही जागी राहा. हा, ज्यांच्याकडून आम्ही पैसा घेतोय, धन घेतोय, ते धन निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रगतीला कारणीभूत ठरल. पण ते जर धन कुणाच्या तळतळीत नसेल तर, कुणाला दुःख देऊन नसेल तर, कुणाला त्या ठिकाणी कुणाच्या काय म्हणतो आपण आपल्या जीवनामध्ये कुणाच्या वाट्याचे हिसून घेतलं नसेल तर. पण माणसाला धन घेताना फार मजा वाटते. पण अनितीचा पैसा जर तुमच्या जीवनामध्ये आला तर तो पैसा सुख तर देत नाही, पण आहे ते समाधान नेल्याशिवाय राहत नाही. हा, आणि म्हणून धन घेताना जागं राहा. बरेच माणसं बंगला बांधला, 5-50 लाखाचा, कोटीचा बंगला बांधतात आणि वास्तू शांती करतात. काय करतात? वास्तू शांती. पण ज्या पैशानं तू बंगला बांधलाय, ते पैसे जर अशांत असले तर तुला त्या वास्तूमध्ये शांती भेटू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आमची आजी सांगायची नेहमी, महाराज प्रत्येक माणसाच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट पाहिजे. पुन्हा वाक्य ऐका, प्रत्येक माणसाच्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट पाहिजे, पण त्याच्या पाठीमागं कुणाचा 1ही रुपयाचा तळतळ नसोय. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग जुने लोक धनाच्या घ्यायच्या बाबतीमध्ये फार जागे होते, फार जागे होते. पैसा जरी असला तर लक्ष्मी सुद्धा तीच आहे आणि अवदासा सुद्धा तीच आहे. वाक्य पुन्हा ऐका, पैसा जरी एकच असला पण लक्ष्मी सुद्धा तीच आणि अवदासा सुद्धा तीच. फक्त फरक असा आहे, लक्ष्मी आमच्या जीवनामध्ये समाधान देते आणि अवदासा आमच्या जीवनामध्ये फक्त दुःख देते. त्या धनाच्या घ्यायच्या बाबतीमध्ये अवदासाला उदाहरण देत असताना बंदुकीच्या गोळीचं दिलंय. बंदूक तुम्हाला सगळ्याला माहिती, गोळी तुम्हाला सगळ्या माहिती. त्या ज्यावेळेस ती गोळी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते, लक्षपूर्वक ऐका, शरीरामध्ये घुसत असताना ती गोळी तिची जेवढी जागा आहे तेवढी जागा करते, आतमध्ये प्रवेश करते शरीरामध्ये. पण बंदुकीची गोळी ज्यावेळेस बाहेरून पाठीमागं बाहेर पडते त्यावेळेस कमीत कमी एवढं मोठं भगदाड घेऊन बाहेर पडते. लक्षपूर्वक ऐकलं तुम्ही? गोळी घुसत असताना एवढी घुसते आणि निघत असताना एवढी जागा पाठीमागून करते. तशी अनितीची लक्ष्मी 10 रुपये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होतात, पण जात असताना तुमचे 1000 रुपये घेऊन जाते. याला म्हणतात अवदासा. आणि म्हणून जसं धन देताना माणसानं जागं राहावं, तसं माणसाने धन घेतानाही जागं राहावं. धन 1. 2. दारा नाम पत्नीच्या ठिकाणी जागं राहा. पत्नीच्या ठिकाणी कसं जागं राहायचं? आमची पत्नी जेवढी आमच्या प्रपंचामध्ये अनुकूल आहे तेवढीच आमच्या परमार्थामध्ये अनुकूल आहे का? माणसानं जागं राहावं. यानं काय होईल? बहुतेक वेळा मुलगा गुरुच्या रूपाने येतो,
कधी कधी वडील गुरुच्या रूपाने येतात, कधी कधी मित्र गुरुच्या रूपाने येतो आणि कधी कधी पत्नी माणसाच्या जीवनामध्ये गुरुच्या रूपाने येते. कुणाची आली? सगळ्याला माहिती आहे वाल्या कोळ्याचं उदाहरण, बरोबर आहे. वाल्या कोळ्याचं उदाहरण सगळ्याला माहिती आहे. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले त्याला एकच कारण, त्यांची पत्नी हिताच्या ठिकाणी जागी होते. शब्द होता, जे केलेलं पाप आहे त्याच्यामध्ये तू सहभागी आहेस का? पत्नीनं स्पष्ट सांगितलं, माझा त्या पापाशी काही एक संबंध नाही. कुणाच्या पत्नीने सांगितलं? कुणाच्या? वाल्याच्या. कुणाला सांगितलं? आणि त्याच्यामुळं वाल्याचा काय झाला? वाल्मिकी. आता हे तुमच्या बाबतीमध्ये कधी विचार करून पाहिलाय का? जसं वाल्याच्या पत्नीच्या जागेप केल्यामुळं वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला, तसं आम्ही सुद्धा आमच्या पत्नीच्या ठिकाणी जागे आहोत का? कधीतरी बारीक विचार करून पहा. तू म्हणतात महाराज, अहो तुमचं एक लग्न झाले नाही म्हणून तुम्हाला माहिती नाही. बायकोच्या ठिकाणी किंवा बायको पत्नी असताना प्रपंच कसा करतात, ही जे करतात त्यांचं त्यालाच माहिती, बरोबर आहे ना. आता कलेक्टर जिल्ह्याचा का बायकोचा? सगळे संन्याशी का काय? कलेक्टर जिल्ह्याचा का बायकोचा? जिल्ह्यावरती तो राज्य करू शकतो, जिल्ह्याचा तो बास होऊ शकतो, बायकोचा होऊ शकतो का हो? नाही. तसं बायकोला सहजासहजी वळवणं कळून घेणं ही चांगल्या माणसाचं काम नाही, बरोबर आहे. चांगले तिथं हात टेकवतात. जे माणसं गावामध्ये लय डरकळ्या फोडतात, कुठं? नांदगावच्या चौकामध्ये वाघासारख्या डरकळ्या फोडतात, बरोबर आहे ना. वाघासारख्या डरकळ्या फोडतात. ते जर घरी गेलं तर त्या वाघाचं मांजर कधी होतं त्याचं त्याला कळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सहजासहजी पत्नी चांगलं म्हणत नाही. उदाहरण सांगतो ऐका. पुण्याला मोठं एक विमानाचं प्रदर्शन भेटलं. विमानाचं प्रदर्शन, देशादेशातले पायलट आले विमान चालवणारे. मोठं प्रदर्शन होतं. हिला कळालं कसं दुपारी त्या ठिकाणी विमानाचं प्रदर्शन आहे. ही आपल्या पतीकडे गेली, म्हणली अहो 4 वाजता प्रदर्शन आहे म्हणले विमानाचं, चला बघायला. हाही पायलट होता. याने सांगितलं मला काम आहे, म्हटले तुझी तू बघून ये. गेली संध्याकाळी 4 वाजता विमानाचं प्रदर्शन पाहायला सुरुवात केली. एवढं मोठं प्रदर्शन होतं, देशोदेशीचे पायलट आलेले होते. लक्षपूर्वक ऐका. विमानाचे प्रदर्शन सुरू झालं. एक पायलट असा होता, असं विमान चालत होता, असं विमान चालत होता, वर काय खाली काय, वर काय खाली काय, वाकडं तिकडं करत असताना हिनं तो विमान पाहिलं. हिला अतिशय त्या ठिकाणी मोठं समाधान वाटलं, आनंद भेटला. हिने विचार केला मनामध्ये, अनेक पायलट पाहिले म्हणले, पण एवढा तरबीज पायलटच पाहिला नाही. संध्याकाळी घरी आली, माझ्याकडे लक्ष द्या. जेवायला बसले आणि ही त्याच्या मालकाला सांगायला लागली, अहो म्हटले तुम्हाला म्हटले होते प्रदर्शनाला चाला म्हटले, पण तुम्ही आली नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हटले, तिथं एक पायलट असा होता, असं विमान चालित होता, असं विमान चालित होता म्हणले, एवढा तरबेज होता का त्याच्यासारखा पायलट मी आत्तापर्यंत पाहिला नाही. म्हणले असं काय विशेष होतं? अहो म्हणले तो विमान खाली काय, वर काय, वर काय, खाली काय, एवढा तयार होता. म्हणले लाल कलरचं विमान होतं. हा म्हणला नक्की लाल कलरचं होतं? म्हणले हो नक्की लाल कलरचं होतं. हा म्हणला नक्की लाल कलरचं होतं? म्हणले हो नक्की लाल कलरचं होतं. अगं म्हणले तुला माहिती नाही, ते विमान चालवला मीच होतो. आता एवढ्यावरती शांत राहावं का नाही? शांत राहावं का नाही? ती म्हणली बाया मी तरी म्हणलं असं तिरकं का पळत होतं, याला बायको म्हणतात. आता आशांच्या पुढं किती जरी जागं राहिलं तरी माणसाच्या जीवनामध्ये माणसाची परमार्थामध्ये प्रवृत्ती होऊ शकत नाही. पण तुकोबरे सांगतात, आमची पत्नी जेवढी आमच्या प्रपंचामध्ये अनुकूल आहे तेवढीच आमच्या परमार्थामध्ये अनुकूल आहे का? माणसानं पत्नीच्या ठिकाणी जागं राहावं. धन दारा, तिसरं आहे पुत्र. मुलाच्या ठिकाणी जागं राहा. का मुलाच्या ठिकाणी जागं राहायचं? अहो महाराज, आम्ही तर सगळ्यात जास्त मुलाच्या ठिकाणी जागे आहेत. किती जागे आहेत? त्याचं 3 वर्षाचं वय झालं तर त्याच्या शाळेची तयारी सुरू केली का नाही? केली का नाही? 3च वर्षाचं पोरग आहे, त्याला चड्डीसुद्धा घालता येत नाही, बरोबर आहे ना. सुशी आलेली कळत नाही, पण त्याच्या शिक्षणाची तयारी आम्ही सुरू केली 3ऱ्या वर्षी. किती जागे आहेत माणसं? किती जागे आहेत? अहो याला जागं राहणं म्हणत नाही. लक्षपूर्वक ऐका. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाच्या एका हातामध्ये संपत्तीची शिदोरी द्याल आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाच्या दुसऱ्या हातामध्ये संस्काराची शिदोरी द्याल, त्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलाच्या हिताच्या ठिकाणी जागे झालात. मला खरं सांगा,
मुलाच्या जीवनामध्ये संपत्ती महत्वाची का मुलाच्या जीवनामध्ये शिक्षण महत्वाचं? मला माहिती तुम्ही नापास होणार आहे. संपत्ती महत्वाची का शिक्षण महत्वाचं? काय म्हणणं आहे तुमचं? तुमचं काय म्हणणं आहे? संपत्ती महत्वाची, शिक्षण महत्वाचं? दोन्ही महत्वाचं नाही. ऐका, ज्या दिवशी तुमच्या मुलाच्या संपत्तीच्या बरोबर संस्काराची शिदुरी आली, समजायचंय आम्ही मुलाच्या ठिकाणी जागे आहोत. हे काळाची गरज आहे महाराज, काळाची गरज आहे. फार रामायण महाभारत सांगत नाही, कालची घडलेली हकीकत तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. मुंबईला मुली होत्या, 2 मुली 3 मुली होत्या, त्यातल्या 2 शिक्षक आहेत आणि 1 गृहिणी होती. वडील कापडाचे मोठे व्यापारी. हरियाणामध्ये वृद्धाश्रमामध्ये टाकले होते वडिलांना. ऐका लक्षपूर्वक, वडिलांना काही हरियाणामध्ये वृद्धाश्रमामध्ये टाकले होते. वडिलांचं शेवटचे घटका मोजत होते. वडील आजारी होते. वडिलांचा त्या ठिकाणी काल देह ठेवला, अंत्यविधी होता आणि म्हणून वृद्धाश्रमातून फोन गेला मुलींना का तुमच्या वडिलांनी त्या ठिकाणी देह ठेवलाय, अंत्यविधी करता तुम्हाला यावं लागल. लक्षपूर्वक ऐका, ज्या मुलीला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, लहानाचं मोठं केलं, चांगलं शिक्षण दिलं, शिक्षण देऊन चांगल्या पदावरती नोकरीला लावलं, त्याच जन्मदात्या बापाला त्याच मुलीला सांगा वृद्धाश्रमामध्ये का आम्हाला येण्याकरता वेळ नाही, अंत्यविधी तुम्ही करून घ्या. आणि वडिलांच्या अंत्यविधीकरता 5,100 रुपये त्या ठिकाणी त्या वृद्धाश्रमाकरता पाठवून दिले आणि व्हिडिओ कॉलवरती आपल्या वडिलांचा जन्मदात्या बापाचा अंत्यविधी मुली पाहत होत्या. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, ज्या बापानं तर हाताचा पाळणा करून तुम्हाला त्या जपलं, ज्या बापानं तुम्हाला त्या चांगलं शिक्षण दिलं, चांगल्या पदावरती तुम्हाला नोकरीला लावलं, त्या बापाच्या अंत्यविधीकरता जर मुलाला किंवा मुलीला जायला वेळ भेटत नसेल तर आम्ही आमच्या मुलाकरता संपत्ती कमवायची का आम्ही आमच्या मुलाकरता संस्कार कमवायचे, ही आता घरी जाऊन बारीक विचार करण्याची काळाची गरज आहे. ही वस्तुस्थिती आहे. हे काय, जसं आम्ही धनाच्या ठिकाणी जागे राहिलो गड्या, जसं आम्ही आमच्या पत्नीच्या ठिकाणी जागे राहतो, तसं आम्ही आमच्या मुलाच्या ठिकाणी जागे राहावं. धन, दारा, पुत्र, जन. 5वं आहे बंधू. भावानं भावाच्या ठिकाणी जागे राहा. आणि 6 सोयरे नाम. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या भगवंताशी नातं जोडायचे गड्या, त्या भगवंताच्या प्रति माणसानं जागं राहावं. या 6 ठिकाणी जर आम्ही जागं राहिलो तर तुकोबऱ्या सांगतात की धन्यता त्यांना नाही, धन्य माता पिता. धन्य माता पिता. आपुलिया गीता गाते जागता, आपुलिया गीता गाते जागता, आपुलिया गीता गाते जागता, आपुलिया गीता गाते जागता, आपुलिया गीता कोळी कळना पुत्र होती जय जातिका, कोळी कळना पुत्र होती जय जातिकडा, कोळी कळना पुत्र होती जय जातिका, कोळी कळना पुत्र होती जय जातिका, होती जय जातिका, कोळी कळना होती
मित्र, जन, बंधू, स्वैरे या 6 ठिकाणी जे जागे राहतात तुकोबराय सांगतात, धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता. ठीक आहे महाराज, 6 ठिकाणी जागं राहणं, पण आमच्या जीवनामध्ये आमचं हित नेमकं कशामध्ये आहे? शेवटचा प्रश्न, त्याचं शेवटचं उत्तर. साधू संतांची हिताची व्याख्या आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाची हिताची व्याख्या या दोघांचा जर विचार केला तर आपल्या हिताच्या व्याख्येच्या बरोबरीनं साधू संतांच्या हिताच्या व्याख्या फार वेगळी आहे. का? आपल्या हिताची जर व्याख्या बघितली तर आपल्या हितामध्ये एखादी प्रापंचिक गोष्ट आम्हाला प्राप्त झाली का माणसाच्या जीवनामध्ये माणसाला असं वाटतंय माझं हित झालं. बरोबर आहे? लोक सहज म्हणतात, महाराज ध्यानी नव्हतं, मनात नव्हतं, म्हटले मित्रांनी सांगितलं म्हणून सहज ते कांदा लावून दिला म्हटले. पण बघा ना, योगायोगाने त्याला 3000 भाव भेटला म्हटले आणि न कळत म्हणले माझं हित झालं. कशामुळं? कांद्याला भाव भेटल्यामुळं. काहीच याच्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. एखाद्या माणसाला तंबाखूचे व्यसन असावं, तल्लफ व्हावी, इकडे तिकडे पाहत होता, खिशात पुडी होती पण पुडीमध्ये काही चुना नव्हता, इकडे तिकडे पाहता पाहता एक दुसरा तंबाखूवाला भेटला आणि त्याला सांगितलं, विचारलं तंबाखू आहे? खातो म्हणला, चुना आहे. चुना भेटल्याबरोबर म्हणला, बस महाराज आपलं उजळलेले भाग्य आता. कशावरती? ही वस्तुस्थिती आहे. प्रापंचिक माणसं हिताची व्याख्या करत असताना कशालाही समजतील सांगू शकत नाही, पण साधू संतांच्या दृष्टीने हिताची व्याख्या एकच आहे, हित ते करावे देवाचे चिंतन. ज्या दिवशी आमच्या जीवनामध्ये भगवंताचं चिंतन आहे, ज्या दिवशी आमच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे, तो दिवस आमच्या हिताचा आहे. मग का हो महाराज, भगवंताचं नामस्मरण चिंतन करत असताना तो भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करावं? एक सरळ सोपी व्याख्या. सोयरे म्हणत असताना आम्ही जे नातं भगवंताशी जोडतोय, कोणत्या तरी एका भगवंताशी नातं जोडण्यामुळे आमच्या जीवनामध्ये आमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक साधू संतांना नातं जोडलंय ना महाराज. तुकोबरे सांगतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. किंवा नातं आहे हा, विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणी आता नाही दुसरे. किंवा गोड पद आहे, लेकरांची सेवा केली सत्वाय, कस पांग फेडू कशी हो उतराई, तुझ्या उपकारा जगी तोडना हो वळीन जीव माझा, सावळे विठाई विठ्ठला माय बापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलाची, माऊली तू मूर्ती विठ्ठला विठ्ठला माय बाप. भगवंताशी नातं जोडत असताना कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून माणसानं भगवंताशी नातं जोडावं. एक आणि दुसरा महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा, बहुतेक वेळा माणसं अज्ञानपणामध्ये असं बोलतात का देवाने आमचं वाटोळं केलं. बरोबर आहे? लोक म्हणतात, महाराज देवाने आमचं वाटोळं केलं, देवाने आम्हाला दुःख दिलं, देवाने आमच्या जीवनामध्ये संकट दिले. लक्षपूर्वक आहे का? देव कधीच कुणाच्या जीवनामध्ये दुःख अथवा संकट देत नाही. हा शास्त्राचा सिद्धांत तुम्हाला सांगतोय मी. का देत नाही? उदाहरण सांगतो. माझ्या मुलाचं वाईट व्हावं असं कोणत्या आईला वाटतं का हो? वाटतं का? आईला वाटतं का मुलाचं वाईट व्हावं? वाटतं का? वाटतं का? नाही वाटत. का? माझ्या मुलाचं हित व्हावं ही एकमेव धारणा ज्याच्या मनामध्ये आहे तिला आई असं म्हणतात. वाक्य पुन्हा आहे का? माझ्या मुलाचं हित व्हावं ही एकमेव धारणा जिच्या मनामध्ये आहे तिला आई असं म्हणतात. आणि माझ्या भक्ताच्या जीवनामध्ये भक्ताचं चांगलंच व्हावं ही एकमेव धारणा ज्याच्या मनामध्ये आहे त्याला भगवान परमात्मा असं म्हणतात. आणि म्हणून
भगवान परमात्मा कधीच भक्ताचं वाईट व्हावं असं इच्छित नाही. मग का वाईट होतं? त्याला एकमेव कारण केले कर्म झाले आणि तेच भोग आले. म्हणून आमच्या जीवनामध्ये आमचं हित, आमच्या जीवनामध्ये आमचं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर तुकोबांचं स्पष्ट मत आहे, हित ते करावे देवाचे चिंतन. आणि देवाचे चिंतन जर आम्ही आमच्या जीवनामध्ये केला, शास्त्राचा विचार जर आम्ही आमच्या जीवनामध्ये केला तर निश्चितपणे मनुष्य 6 ठिकाणी जागा राहिल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का तो 6 ठिकाणी जागा राहिला, तुकोबाराय सांगता, धन्य माता पिता तयाची विठोबा रघुमा आपुलिया हिताजू असे जागता, धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जगद्गुरु तुकोबा सांगतात, प्रत्येक माणसानं आपल्या जीवनामध्ये जागं राहावं. जागं राहत असताना धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे या 6 ठिकाणी जे जागे राहतात, तुकोबाला सांगतात धन्यता त्यांना नाही, धन्य माता पिता तयाचिया. असा जगद्गुरु तुकोबांचा छोटासा संदेश आपल्यापर्यंत पोचण्याचं काम केलं. आज एका आईचं श्राद्ध आपण एखादी संपन्न करतोय. तदव जीवन जगत असताना देव कसा आहे तुम्ही पाहिलं नाही, मी हे पाहिलं नाही. पण साधू संत आणि शास्त्र सांगते, या भूतलावरती चालते फिरते दैवत कोणते असतील ना, ते दैवत आहे तुमचे आमचे आई वडील. मातृदेव भव, पितृदेव भव. आई वडिलांची सेवा करा. काऊ महाराज, आई वडिलांची सेवा करा हा संदेश प्रत्येक कीर्तनकारानं, कथाकारानं, अट्टहासानं का सांगावा, त्याचंही उत्तर आहे. का आम्ही ज्या भगवान पंढरीश पांडुरंगाची भक्ती करतोय, जेव्हा आमचा आराध्य आहे तो भगवान पंढरीश पांडुरंगसुद्धा वैकुंठाहून पंढरपूरला नक्की आले. पण ते येत असताना सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं कारण जर काय असेल ना गड्या, तर ते कारण आहे भक्त पुंडलिक रायनं आई वडिलांची केलेली सेवा. सेवा बरोबर आहे ना? हां, तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहुनी भक्ताची आला भेटाया श्रीहरी, धनी मला विदकवना विठुरायाची पंढरी. पंढरी
आई वडिलांची सेवा करा. का हो महाराज, आई वडिलांची सेवा करत असताना आमच्या जीवनामध्ये किंवा साधू संतांच्या विचारामध्ये आईच्या प्रेमाला आणि आईच्या सेवेला एक विशेष प्राधान्य दिलं आहे. मी मगाशी वाक्य बोलून गेलो. शास्त्रसुद्धा सांगतंय मातृदेवो भव पितृदेवो भव, आधी आई आणि मग वडील. आजचा जो अभंग आहे, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता आणि मग धन्य पिता. आईलाच प्राधान्य का हो महाराज? त्याचं उत्तर असं आहे, जगाच्या पाठीवरती जगही तुमच्यावरती प्रेम करतंय आणि आईही तुमच्यावरती प्रेम करते, पण जगाच्या प्रेमात स्वार्थ आहे आणि आईचं प्रेम हे निस्वार्थी आहे, निस्वार्थी आहे. आईसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. किती निस्वार्थी प्रेम आहे माझ्या आईचं. एखाद्या आईनं महिन्याभरामध्ये 30 दिवसामध्ये 8 दिवस जर उपवास केला तर त्या 8 दिवसाच्या उपवासापैकी एकही उपवास तिच्या स्वतः करता नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे. हो, एकही तिच्या करता नाही. एखादा उपवास करल ते आपल्या मुलाकरता करल, एखादा उपवास आपल्या नातवाकरता करल, एखादा उपवास आपल्या मालकाकरता करल, एखादा उपवास आपल्या भावाकरता करल. अरे जी स्वतः करता उपवास करत नसेल गाड्या, ती आई तुमच्यावरती किती प्रेम करते आम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही, शब्दामध्ये सांगू शकत नाही. आणि म्हणून तर सांगावं लागतं दादा, काय आई ग थोर तुझे उपकार 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ जन्म देऊने. देऊने थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. आई ती आई आहे. आई वडिलांची सेवा करा, हिंदू धर्म संस्कार संस्कृती जतन करा, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. असो त्या नियमाने या ठिकाणी यांचा योग आला. ही झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना मला भगवान पंढरीश पांडुरंगाला ज्ञानोबा तुकोबाला एकच मागणं मागायचं आहे. भगवंता, या आमच्या आईंच्या सद्गतीकरता जर काही पुण्य कमी पडलं, आजच्या अन्नदानातून आजच्या ज्ञानदानातून जे जे पुण्य निर्माण होईल भगवंता ते तू पुण्य खर्च कर आणि आमच्या आईंचा पुढचा मार्ग मोकळा कर, एवढीच भगवंतांनी प्रार्थना करतो. ही कीर्तनरूपी सेवा संपन्न करत असताना या परिवारावरती प्रेम करणारी सर्व क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील तुम्ही सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित झालात. तुमचे सर्वांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे या परिवारातील असणारे आमचे आदरणीय कार्तिक महाराजांच्या आणि या परिवाराच्या प्रेमास्तव उपस्थित असणारे आमचे सर्व आदरणीय गुरुबंधू महाराज वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाले. त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय आमचे ऋषी महाराज, आदरणीय आमचे गणेश महाराज, आदरणीय आमचे स्वामी महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे संकेत महाराज, आदरणीय आमचे विश्वनाथ महाराज, आमचे अमोल महाराज, त्याचप्रमाणे आत्ताच उपस्थित झालेले आमचे आदरणीय गणेश महाराज कदम, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे रणजित महाराज, आदरणीय आमचे वेदांत महाराज, नकुल महाराज, सर्व उपस्थित आमचे महाराज व सर्व विद्यार्थी, टाळकरी, साधक वृंद, एकदा सर्वांनी यांच्याकरता टाळ्या वाजवा. पहा, टाळ्या वाजवत असताना त्यांच्या ऋणातून आम्ही उतराई होऊ शकत नाही, पण नक्कीच तुमचे असणारे आमचे हे प्रेमाचे संबंध आणि या प्रेमाच्या संबंधातून तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थित झालात. पुनश्च त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणे आदरणीय आमचे शिष्टमंडळ, तुमचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे म्हाळूमार असेल महाराजांचे मनापासून आभार मानतो. आपला हा कार्यक्रम, हे कीर्तन यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचण्याचं काम जे करतायत असे जय माता दी चॅनल, आदरणीय आमचे कृष्णदादा, त्यांची सर्व सहकारी, त्यांचे मनापासून आभार मानतो. उपस्थित सर्वांचे आभार मानत असताना 12:35 झालेत आणि थोडंसं वातावरणाने थोडंसं बदल केला आहे आणि म्हणून फार वेळ न घेता शेवटची 2च मिनिटामध्ये भैरवी चाल होईल. तोपर्यंत कुणी आपली चाल दाखवू नये एवढीच विनंती करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
धरणा तुका म्हणे माझा घडोताची सेवा 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 तुका म्हणे माझा गडोताची 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 सेवा तरी माझ्या दैवा पान नाही तरी माझ्या दैवा पान नाही कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती
वाटे 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 देवा वाटे तयाचा रिक वाटे देवा तयाचा रिक वाटे देवा तयाचा तयाचा हरिक वा आ रे रे नि ध म रे 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 आ तयाचा रे गवाट देवा पदनी सा सा ध पदनी रे ग पद रे ग म म रे ग म रे ग म रे ग म रे तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक आ तयाचा हरिक वाटे देवा तयाचा तयाचा तयाचा